नमस्कार. विश्वसंवाद केंद्राच्या या नव्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एका वेगळ्या विषयावरती आपण संवाद साधणार आहोत. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मान्य सुहासराव हिरेमठ यांच्याशी. सुहासराव हिरेमठ, आपलं इथे स्वागत. धन्यवाद. सुहासराव संघाचं गेली 53 वर्ष प्रचारक म्हणून काम करतात. संघाचे अखिल भारतीय सेवा कार्य प्रमुख म्हणून त्यांच्याकडे 10 वर्ष जबाबदारी होती आणि आता केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते काम बघतात. पुण्यातल्या मित्रमंडळ सोसायटीमध्ये कौशिक आश्रम नावाची एक वास्तू आहे. रूढार्थाने कौशिक आश्रम असं जरी त्याचं नाव असलं तरी तो प्रत्यक्षात मात्र आश्रम नाही. मग हा आश्रम म्हणजे नेमकं काय आहे हे आज आपण सुहासरावांकडून जाणून घेणार आहोत. संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी संघाचे संस्कार घेऊन ते समाजामध्ये गेले आणि त्यांनी हजारो चांगली कामं समाजामध्ये सुरू केली. याच एका चांगल्या कामापैकी एक काम म्हणजे कौशिक आश्रम. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कौशिक आश्रमची संकल्पना कशा पद्धतीने हळूहळू विकसित होत गेली याच्याविषयी तुम्ही आज सांगा. पण कौशिक आश्रमाविषयी आम्हाला सांगताना मी सुरुवातीला तुम्हाला असं विचारतो की कौशिक आश्रम म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे काय चित्र उभं राहतं? ज्येष्ठ प्रचारकांचं निवासस्थान असं एका शब्दात वाक्यात सांगायचं झालं तर हे आश्रमासाठी ज्यांनी आपली सगळी जागा आणि संपत्ती या दिली असे दादासाहेब आपटे नावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. त्यांनी जगदीश प्रसाद माथुर म्हणून राज्यसभेचे खासदार होते, त्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं की सामाजिक काम करणारे समाजवर्तीच्या जीवनाच्या संध्याकाळची ही साधनास्थळी आहे. अच्छा. तर हे प्रत्यक्ष मी यापूर्वीच्या ज्येष्ठ प्रचारकांना तिथे जेव्हा राहत होते त्या पाहिलेलं आहे की तरुण वयात तर सर्वस्व झोकून देऊन त्यांनी काम केलेलं असतं. आपलं घरदार, आई वडील, नातेवाईक सर्व सोडून नव्या ठिकाणी जाऊन त्यांनी अत्यंत कठीण काळामध्ये अत्यंत शारीरिक मानसिक त्रास घेऊन हे काम केलेलं असतं. 70 नंतर स्वाभाविकच शरीराच्या मर्यादा यायला लागतात. बाकी बुद्धी तर चांगली काम करत असते, पण त्यामुळे अशा वेळी कुठेतरी एका ठिकाणी शांतपणे राहण्याची इच्छा असते. असे शांतपणे राहणं, चिंतन मनन करणं आणि अनेक लोकांना भेटणं असं करण्याचं काम ते करत असतात. करण्यासाठी योग्य स्थान लागतं, त्या दृष्टीने तयार झालेलं हे स्थान आहे. म्हणजे त्या स्थानाला कौशिक आश्रम हे नाव त्यांनी दिलं. पण ही मूळ संकल्पना कोणाची आहे आणि हे अशा पद्धतीचे काम काहीतरी आपण समाजामध्ये सुरू करावं, हे नेमकं कोणाच्या मनात आलं आणि ही संकल्पना हळूहळू कौशिक आश्रमच्या रूपाने कशी विकसित होत गेली? तर अच्युतराव कोलटकर नावाचे संघाचे एक संस्थक, मूळचे साताऱ्याचे, शिक्षण वगैरे त्या ठिकाणी झालं. LIC मध्ये नोकरी करत होते. लहानपणापासून संघाचं काम करत होते आणि नंतर मग ते निवृत्तीनंतर पुण्यामध्ये आले. ते स्वतः 49 ते 45 ते 52 1945 ते 52 7 वर्ष तमिळनाडूमध्ये, त्या काळात ते मद्रास प्रेसिडेन्सी म्हणत असत, तिथे प्रचारक होते. तेव्हा प्रचारक जीवनाचा त्यांनी अनुभव घेतला होता. अनेक प्रचारकांना पाहिलं होतं आणि नंतरही जे जीवनभर काम करत राहिले अशा प्रचारकांचा त्यांचा संपर्क राहिला. त्यांच्याकडे पाहत असताना त्यांना असं वाटलं की ही मंडळी जेव्हा 70 ओलांडतील, 75 ओलांडतील तेव्हा स्वाभाविकच त्यांना असं कुठेतरी स्थान असावं जिथे शांतपणे त्यांच्या इच्छेप्रमाणे राहता येईल आणि इच्छेप्रमाणे करता येईल. ही कल्पना त्यांच्या मनामध्ये सर्वप्रथम आल्याबरोबर त्यांनी एक चांगली गोष्ट केली. याच्यासाठी आवश्यक अशा प्रकारचा एक न्यास पाहिजे म्हणून अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान या नावाचं ताबडतोब पंजीकरण, रजिस्ट्रेशन त्यांनी केलं. आणि त्या काळात त्यांचे जे सहकारी कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये डॉक्टर विष्णुदास किराड म्हणून होते, त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते, दामोदरनाथ दाते म्हणून एक ज्येष्ठ प्रचारक होते, विश्वनाथराव गोवंडी दादा म्हणत ते होते. अशा 7-8 जणांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली. सगळ्यांनाच ही कल्पना अतिशय आवडली आणि त्यामुळे तिथून त्यांनी त्या विषयाला सुरुवात केली. आणि योगायोगाने हे दादासाहेब आपटे हे तसे शिवराम महादेव आपटे, बडोद्याचा त्यांचा जन्म, शिक्षण बडोद्याला झालं. धर्म आणि वेदांत विषयामध्ये BA पदवी घेतली त्या काळात. 1905 त्यांचा जन्म आहे आणि 25-26 असावी. आपण नंतर ते मुंबईमध्ये आले, वकिलीचे परीक्षा पास झाले आणि मुंबईमध्ये ते वकिली करू लागले. फली नरिमन, बॅरिस्टर जिना अशा मोठ्या वकिलांकडे त्यांनी ज्युनियरशिप अशी केली, ते करू लागले.
त्याच काळात त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही सहवास त्यांना मिळाला होता. सावरकरांनी एक व्यथा व्यक्त केली होती. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजी सगळी जी वृत्तपत्रसृष्टी होती ती सगळी इंग्रजांचं कौतुक करत असे. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यांनी इंग्रज निघून गेले, पण जे सत्तेवर बसले होते काँग्रेस, त्यांची एकतर्फी प्रशंसा सुरू केली. ते पाहून त्यांना असं वाटलं आणि त्यांनी दादासाहेब आपटेंना म्हणलं की आपलं असं एक वेगळं वृत्तसंस्था झाली पाहिजे. हे ऐकून दादासाहेब आपटेंनी स्वतः दिवसा वकिली करायची आणि रात्री UNI मध्ये नोकरी केली आणि ते सगळं काम माहिती करून घेतलं. आणि नंतर त्यांनी संघाचे दुसरे सरसंघचालक गोळलकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून हिंदुस्थान समाचार नावाची वृत्तसंस्था सुरू केली. तोपर्यंत टेलिप्रिंटर इंग्रजीमध्येच लिपित होत असे, पण ह्यांनी स्वतः हिंदी लिपीमध्ये एक नवीन टेलिप्रिंटर बनवला आणि त्याच्या आधारावरती याचं काम सुरू केलं. हे 1964 मध्ये वकिली करत असतानाच त्यांचा संघाशी संबंध आला. 44 साली संघाचं काम करू लागले. गोळलकरांशी संबंध आला. मग सर्व सोडून ते प्रचारक गेले. 2-3 वर्ष ते तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. आणि नंतर मग त्यांना गोळलकर गुरुजींनी हे जे हिंदुस्थान समाचार आहे हे काम दिलं आणि 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. त्या स्थापनेपासून पहिले संस्थापक महामंत्री यांनी 10 वर्ष विश्व हिंदू परिषदेचं काम केलं. देशात विदेशात सर्वत्र प्रवास केला. आणि मग जेव्हा त्यांची स्वतःची 70 ओलांडली तेव्हा ते पुण्यामध्ये परत आले. त्यांच्या आई होत्या. त्यांनी सुरुवातीला दुसऱ्या ठिकाणी राहिले, पण नंतर मित्रमंडळ कॉलनीतला प्लॉट त्यांनी घेतला. तिथं आपल्यासाठी घर बांधलं आणि तिथं आईची सेवा करत ते राहिले. त्याच काळात यांचा सगळ्यांशी संपर्क होता. त्यामुळे या सगळ्या मंडळींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली की असं असं या अशा प्रचारकांसाठी असं एक स्थान व्हावं. त्यांना ही कल्पना फार आवडली आणि ताबडतोब त्यांनी त्यांचा जो प्लॉट होता तो प्लॉट हा या ट्रस्टसाठी देऊन टाकला. आणि त्यांनी स्वतः जी कमाई होती त्यांची वकिली होती, उत्कृष्ट वकिली केली होती, त्यातही त्यांना काही पैसे मिळाले होते. 12पेक्षा अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले होते, त्याचे सगळे पैसे होते. ते सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि त्यांनी स्वतः कौशिक आश्रम नावाचा ट्रस्ट स्थापन केला आणि घोषणा केली की माझी सगळी संपत्ती मी याच्याकरता देतो. आणि मग त्यातून ही कल्पना प्रत्यक्ष साकार झाली. म्हणजे अच्युतराव कोलटकर, बाबासाहेब पुरंदरे अशा सर्व मंडळींच्या मनामध्ये ही कल्पना आली आणि दादासाहेबांपाशी ती मांडल्यानंतर त्यांनी आपला राहता बंगला, मला वाटतं सगळा भूखंड हा दिला आणि त्यातून कौशिक आश्रमाची पुढे मुहूर्तमेढ आणि नंतर सगळं हे झालं. बाबासाहेब पुरंदरेंचं पण याच्यामध्ये मला असं वाटतं मोठं योगदान आहे, फार मोठं. त्याविषयी तुम्ही काय सांगा? तर बाबासाहेब पुरंदरे स्वयंसेवक संघाचे स्वतः संघाचे प्रचारक होते, पण बाकी सर्व जीवन पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रासाठी गायनासाठी खर्च केलं. पण त्या काळात ते या विषयामध्ये समरस झाले आणि त्यांनी स्वतः, कारण आणखीन ही मोठी वास्तू बांधायची कल्पना त्यावेळी आली, पैसे तर सहसा कुठे मिळत नव्हते, त्यांनी स्वतः अनेक व्याख्यानं या विषयासाठी केली छत्रपती शिवाजी महाराज जीवनावरती. आणि त्या व्याख्यानातून जो पैसा मिळाला तो सर्व पैसा बाबासाहेबांनी या कामासाठी खर्च केला. नंतर जे विश्वस्त म्हणून होते त्यापैकी स्वतः बाबासाहेब मृत्यूपर्यंत या असणाऱ्या कौशिक आश्रम ट्रस्टचे विश्वस्त राहिले आणि त्या प्रचारकांचं त्यांनी पालकांसारखंच ते बनले आणि खूप काळजी घेतली. त्यामुळे बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. अच्युतराव कोलटकर आणि त्यांचं कुटुंब म्हणजे याही मंडळींनी बरोबर जी काळजी घेतली तिथल्या प्रचारकांची. अच्युतराव कोलटकर तर जन्मजात स्वयंसेवक होते, त्यांनी केलं, पण सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या अर्धांगिनी याही त्यांच्या या जीवन कार्याशी समरस झाल्या. आणि त्यांनी हे जेव्हा काम चालू होतं, बांधकाम चालू होतं, अचानक पैशाची अडचण आली तेव्हा त्यांचे जे सगळे दागिने होते ते दागिने समर्पित केले आणि 25,000 रुपये त्या काळात 80-81 सुमाराचे त्यांनी सगळे या कामाला देऊन टाकले. आणि नंतरही त्यांनी स्वतः जेव्हा पहिल्यांदा काही प्रचारक राहायला आले, ज्येष्ठ प्रचारक बबनराव पेटकर वगैरे, त्यांना स्वतः त्या ठिकाणी रोज येऊन स्वयंपाक करून ते जेवायला घालत असत. आणि त्यामुळे अच्युतराव कोलटकर आणि त्या कोलटकर हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या प्रचारकांचे आई वडील झाले आणि तत्सम त्यांनी सगळ्यांची मुलाची घ्यावी तशा प्रकारची काळजी या प्रचारकांची घेतली.
या कौशिकाश्रममध्ये जशी ही संकल्पना विकसित झाली, त्याचा विस्तार झाला, नवी इमारत उभी राहिली, त्याच्यानंतर अनेक प्रचारकांचा निवास तिथे होता. तर ह्या सगळ्या ज्येष्ठ प्रचारकांच्या बरोबरीने तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि नंतरचे सरसंघचालक रज्जू भैया यांचाही निवास त्या ठिकाणी होता. तर अशी कोण कोण मंडळी तिथे राहून गेली आणि एका अर्थाने कौशिकाश्रमाने अशा कोणकोणत्या मंडळींची सेवा केली? तर सर्वात ज्येष्ठ आणि पहिले म्हणजे बबनराव पेठकर म्हणून मूळ जळगावचे संघाचे प्रचारक होते. प्रारंभी संघाची जबाबदारी होती, नंतर विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यांना जबाबदारी आली आणि अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत विश्व हिंदू परिषद त्यांनी काम केलं. ते जेव्हा त्यांनी त्यांचे 1980 वय झालं, 78च्या पुढे गेले, तेव्हा ते या ठिकाणी राहायला आले आणि त्यामुळे ते वया 93 वर्षापर्यंत ते राहिले आणि शेवटचा श्वास त्यांनी त्या वास्तूमध्येच घेतला. त्यानंतर रामभाऊ साठे म्हणून एक संघाचे प्रचारक होते, मूळचे सातारा जिल्ह्यातल्या वाईचे राहणारे, पण शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथे संघ संबंध आला, तिथून प्रचारक निघाले. काही वर्ष मध्य प्रदेशात जबलपूरला, काही वर्ष हैदराबादला अशा ठिकाणी प्रचारक म्हणून काम केले त्यांनी. नंतर इतिहास संकलन योजना या नावाने एक काम सुरू झालं. त्या कामाचे अखिल भारतीय संयोजक म्हणून काम करून देशभर त्यांनी प्रवास केला. पण ते सुद्धा जेव्हा त्यांचं वय झालं तेव्हा ते या ठिकाणी येऊन राहिले. इथं आल्यावर सुद्धा त्यांनी अनेक संशोधन केलं, पुष्कळ मोठ्या प्रमाणात लेखन त्यांनी केलं. त्याचबरोबर मुकुंदराव गोरे जे आजही आहेत, आज 87 त्यांचं वय आहे, भारतीय मजदूर संघाचे संघटन मंत्री म्हणून आधी महाराष्ट्रात, नंतर देशभरात त्यांनी खूप काम केलं. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOच्या अधिवेशनामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून जाऊन त्यांनी अनेक वेळा आपलं जे मजदूर कामगार क्षेत्राचं चिंतन आहे ते मांडलेलं आहे, ते त्या ठिकाणी आले. आणि नंतर त्यांनी मजदूर संघातनं मुक्त होऊन स्वामी समर्थांच्या जे जन्मस्थान आहे जांब या ठिकाणी मोठं काम उभं करण्यासाठी आत्तापर्यंत सगळी शक्ती खर्च केली. आता शारीरिकदृष्ट्या ते करू शकत नाहीत, बाकीचे कार्यकर्ते करत आहेत. दुसरे नाना जोशी म्हणून कार्यकर्ते होते, त्याचे ते गृहस्थी होते, मुंबईत नोकरी करत होते, पण निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या संसारातून मुक्त झाले आणि पूर्ण त्यांनी संघाचं काम करायला सुरुवात केली. भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री होते, जनकल्याण समितीचे संघटन मंत्री होते. ते नंतर कौशिकाश्रमात राहायला आले आणि ते शेवटपर्यंत कौशिकाश्रमामध्ये होते. सुमंतराव घायाळ नावाचे एक मुंबईचे कार्यकर्ते प्रचारक निघाले. पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात होते, नंतर ठाणे रायगड या जिल्ह्यामध्ये पुष्कळ वर्ष त्यांनी काम केलं. तेही त्यांचे 75च्या आसपास त्या ठिकाणी होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते त्या ठिकाणी राहिले. भारतीय जनता पूर्वी जनसंघाचे, नंतर भारतीय जनता पार्टीचे खासदार राहिलेले जगन्नाथराव जोशी हे काही काळ त्या ठिकाणी आले आणि शेवटच्या काळात ते आजारी पडले. मधुमेह झाला होता, मधुमेहामुळे त्यांचा पाय कापला गेला. त्या सगळ्या काळात त्या ठिकाणी ते पण राहिले होते. मनोहरपंत डोंगरे नावाचे नागपूरचे एक कार्यकर्ते, त्यांना जम्मू काश्मीरमध्ये प्रचार म्हणून पाठवलं होतं. तिथून अनेक वर्ष काम केलं, पण विशिष्ट वयानंतर त्यांनाही असे एकांत हवा होत असतात म्हणून ते आणि त्यांच्यावर आणखी त्यांचे सहकारी 2 प्रचारक हे या कामात कौशिकाश्रमामध्ये येऊन राहिले. असे जवळजवळ 12-15पेक्षा अधिक प्रचारक, त्यापैकी 1-2 हयात आहेत, बाकी सगळे ते गेले, ते राहिले. इतक्या लोकांची सेवा कौशिकाश्रमामध्ये झालेली आहे. या सगळ्या प्रचारकांच्या बरोबर सरसंघचालकांचाही निवास त्या ठिकाणी राहिला. तर त्यांच्या निवासा म्हणजे त्यांचा वास्तव्य काळ जो होता त्याच्यामधली एखादी आठवण पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांची आणि रज्जू भैयांची. तर बाळासाहेब देवरसांचा शेवटच्या काळामध्ये प्रकृती बरी नसायची, त्यामुळे एप्रिल ते जून हे 3 महिने नागपूरमध्ये भयंकर उन्हाळा असायचा. म्हणून ते पुण्यात यायचे, कौशिकाश्रमात ते राहत असत आणि 3 महिने कौशिकाश्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांचे चालू असत. अनेक लोक त्यांना भेटायला येत असत, क्वचित प्रसंगी तेही अनेक ठिकाणी जात असत. आणि त्या ठिकाणी शेवटी ते आजारी पडले आणि नंतर रुबी हॉलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला. त्याचे पुढचे त्यांच्यानंतर जे सरसंघचालक झाले प्रोफेसर राजेंद्र सिंहजी, ज्यांना रज्जू भैया म्हणतात, ज्यांनी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये MSc केलं होतं आणि प्रयाग विश्वविद्यालयामध्ये विभाग प्रमुख हेड ऑफ डिपार्टमेंट नोकरी केली होती. नोकरी सोडून ते प्रचारक निघाले होते. अनेक वर्ष उत्तर प्रदेश, बिहार वगैरे भागात काम केलं होतं. संघाचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी, सरकार्यवाह म्हणून काम केलं, सरसंघचालक म्हणून काम केलं. सरसंघचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यामध्ये कौशिक आश्रमात राहिले. 5-6 वर्ष त्या ठिकाणी राहिले. तसं
मधुमेहामुळे दृष्टी कमी झाली होती, बाकी बऱ्याच झाल्या होत्या, परंतु त्या 6 वर्षात त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या आणि अनेक जण त्यांना भेटायचं. ते स्वतः वैज्ञानिक शास्त्रज्ञ असल्यामुळे चांगले चांगले, जसे विजय भटकर आपण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, ते अशी मोठी मोठी मंडळी त्यांना भेटायला असत. ते त्यांच्याशी मोकळेपणे सगळ्या विषयावर चर्चा करत असत. शिवाय देशभरातले सुद्धा अनेक लोक भेटायला येत असत, राजकीय क्षेत्रातले लोक त्यांना भेटायला येत असत आणि उत्तम अशा प्रकारे ते राहिले. आणि त्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा तिथलं असणारं वातावरण अत्यंत चैतन्यपूर्ण, प्रेरणादायी झालं. अनेक तरुण त्यांच्या सेवेसाठी ते राहत असत, पण त्यांच्या सहवासातून पुष्कळ प्रेरणा त्यांनी घेतली. काही जण त्यातून नंतर संघाचे प्रचारक सुद्धा तरुण झाले. असं एक त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी राहिलं. 2005 साली त्यांचं दुःखद निधन झालं. पण ह्या 2 अत्यंत पवित्र ज्येष्ठ अशा प्रकार संघातले पदाधिकारी तिथे राहिलेले आहेत. बाळासाहेब देवरसांनी कौशिक आश्रमाची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्याला त्या कामाला चालना मिळावी या दृष्टीने एक आवाहन केलं होतं, असं त्या कौशिक आश्रमच्या सगळ्या जुन्या रेकॉर्डमध्ये आपल्याला दिसतं. ती नेमकी आठवण काय आहे? एकतर त्या वास्तूचं कोनशिला ही रज्जू भैयाने बसवली, त्यांच्या हस्ते बसवली गेली. आणि नंतर जे बांधकाम झाल्यानंतर उद्घाटन जे आहे बाळासाहेब देवरसांनी केलं होतं. त्याच वेळी त्यांनी एक आवाहनपत्र सर्व लोकांसाठी, केवळ संघसंरक्षक नाही, समाजातला जो एक चांगला वर्ग आहे अशा वर्गासाठी केलं होतं. त्यात त्यांनी म्हणलं होतं की समाजासाठी सर्वस्वाचा होम करणारे, सर्व जीवन अर्पण करणाऱ्या लोकांना त्यांच्या वृद्धापकाळी अशा प्रकारची सेवेची गरज असते, एकांताची गरज असते. आणि त्यामुळे ही कौशिक आश्रमाची कल्पना मी ऐकली आणि मला अत्यंत पटली आणि अत्यंत योग्य आहे. आणि अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी लवकरात लवकर माझ्या डोळ्यासमोर हे पूर्ण झाल्याची पाहण्याची इच्छा करतो. आणि मी सर्वांनाच आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या परीने जेवढे जमेल त्यामुळे आर्थिक वस्तुरूपाने अनेक प्रकारे मदतीचा हात द्यावा आणि या कार्याला अधिक बळकट करावं, असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आजही आहे, आपल्याजवळ आहे, इंग्रजीत आहे, आवाहनपत्र आहे. त्यामुळे त्याच्या आवाहनपत्राचाही चांगला उपयोग झाला. असं आवाहन बाळासाहेब देवरसांनी स्वतः केलेलं होतं. जगन्नाथ जोशींचा जो उल्लेख आला त्यांचा निवास त्या ठिकाणी होता, तर त्यांना भेटायला येणारी मंडळी किंवा त्यांना अनेक राजकीय लोक येऊन भेटले असतील, सामाजिक लोक, त्या संदर्भातली एखादी तुमची आठवण काय? तर पुण्यातले आणि महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले, कारण जगन्नाथरावांची कर्मभूमी कर्नाटक राहिली, त्यामुळे अनेक राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते येत होते, बाकीचे येत होते. लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा 1990 साली रथयात्रा काढली मोठी, ती रथयात्रा पुण्यामध्ये आली, सप्टेंबर महिन्यात ती आली. सामान्यपणे आल्यानंतर ते रथयात्रा इतकी त्याला प्रचंड प्रसाद मिळत होता की वेळेवर ठरलेल्या ठिकाणी पोहोचणं त्यांना शक्यच होत नव्हतं. त्यामुळे ठरल्या दिवशी मुंबई पुण्यामध्ये ते आले. शनिवारवाड्यावर त्यांची सभा होती. हजारो लोक त्यांची वाट पाहत होते. 9-9:30ची वेळ दिली लोकांना, त्याच्या आधीपासून लोक थांबले होते. पण ते आधी वाटेतही काही लोकांनी त्यांचे कार्यक्रम करून घेतले, भाषणं झाली. ते सगळ्यामुळे प्रत्यक्ष 2 वाजता ते शनिवारवाड्यावर पोहोचले. त्या ठिकाणी प्रचंड सभा झाली, त्यांचं भाषण झालं आणि नंतर कधी झोपले असतील. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं रथयात्रा, तर ते आधी सकाळी 6 वाजता ते कौशिक आश्रमात जगन्नाथराव जोशींना भेटायला आले आणि त्या दोघांचं एकांतात पुष्कळ बोलणं झालं, खाणेपिणे चहापान झालं आणि नंतर अडवाणी तिथून गेले. त्यामुळे ती एक सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट होती. 2 वाजता सभा घेऊन 3 वाजता 3:30-4ला झोपून पुन्हा स्नान वगैरे करून 6 वाजता तयार होऊन हे तिथे जगन्नाथराव भेटले, कारण त्यांना पुन्हा निघायचं होतं. आणि अतिशय सगळ्यांना जे कोणी होते त्यांना अतिशय आनंद वाटला, समाधान वाटलं अशा प्रकारे. तसंच रज्जूभैयांनाही भेटायला अनेक लोक, रज्जूभैयाने अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येत असत. स्वतः अडवाणीही त्यांना येऊन भेटून गेलेले आहेत. उत्तर प्रदेशमधले खासदार, राजकीय नेते सुद्धा त्यांना भेटायला येत असत, कारण उत्तर प्रदेश ही रज्जूभैयांची कर्मभूमी राहिली. त्यामुळे तिथे जे कोणी त्या काळात राजकीय क्षेत्रात काम करत होते आणि उच्च पद प्राप्त केली होती अशी मंडळी सुद्धा त्यांना भेटायला येत असत त्या ठिकाणी आणि जात असत. त्यामुळे चांगल्या संख्येत येणं भेटणंचे प्रमाण तुलनेने खूपच चांगलं होतं. मगाशी बबनराव पेटकरांच्या बद्दल तुम्ही आठवणी काही सांगितल्यात, तर त्यांनी अनेक तरुणांना त्याच्या तिथल्या ह्याच्याशी तिथे बोलवून घेऊन जोडलं आणि काही प्रदर्शनी निर्माण करणं किंवा अशा कामामध्ये सुद्धा बबनराव वयाच्या तुम्ही म्हणला तसं 93व्या वर्षापर्यंत काम करत होते, पण या काळामध्ये सुद्धा त्यांनी तरुणांना
हो. कौशिक आश्रमाशी जोडलं होतं. हो. हे तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं हो. असेल तर त्या संदर्भात काय सांगा? हां, ते त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांना एकतर प्रदर्शनी हा त्यांच्या आवडीचा विषयच होता आणि त्यामुळे निरनिराळ्या विषयावरती प्रदर्शनी करायची. मग या विषयात ज्या तरुणांचा उपयोग आहे, चित्रकला, लेखन वगैरे करण्याच्या बाबतीत, अशा तरुणांचा एक टीम त्यांनी बनवली. मोरोपंत पिंगळे संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ते स्वतः इतिहास संशोधनाचं काम जे सुरू झालं, इतिहास संकलन त्याचे प्रारंभ करते ते होते. त्यांनी बबनरावांना असे एक प्रदर्शन तयार करायला सांगितले होते आणि बबनरावांनी त्या सगळ्या आपल्या मुलांच्या तरुण मुलांच्या सहकार्याने उत्कृष्ट प्रदर्शन तयार केली. ती मोरोपंतांना आवडली, एका अखिल भारतीय बैठकीत लावली, सगळ्यांनाच आवडली. मग त्याच्या अनेक प्रती करून प्रांतामध्ये त्या पाठवल्या गेल्या. पण हे सगळं त्या तरुण वर्गाने अशा प्रकारे केलं आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात राहण्यामध्ये, म्हणजे आपल्या आजोबाच्या वयाचे ते आहेत ही माहिती असताना सुद्धा त्यांच्या सहवासात राहण्यामध्ये अनेक तरुणांना आनंद वाटत असे आणि ज्यांच्याकडे कला होती त्यांनी अत्यंत आनंदाने आपल्या कलेचा उपयोग त्यांच्या कल्पनेकरता करून घेतला. कौशिक आश्रमाचं तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे 80 सालापासून ही संकल्पना हळूहळू विकसित होत गेली आणि समाजाने दिलेल्या मदतीच्या आधारावरच हा सगळा कौशिक आश्रम किंवा त्याचं जे सगळं रोजची जी गतिविधी आहे ही सगळी चालू असते. तर तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत समाज जी मदत करतोय किंवा समाजातनं जे काही सहाय्य मिळतं त्याच्या आधारावर ही संकल्पना हळूहळू विकसित होत गेल्याचं आपण बघतो. तर 80 पासून ते अगदी आत्तापर्यंत या म्हणजे जरी पिढ्या बदलल्या असल्या तरी सुद्धा भाव तोच राहिलेला आहे. तर आत्ता नवीन वास्तू जेव्हा आत्ता कौशिक आश्रमाची उभी राहिलेली आहे आणि एक अतिशय सुंदर देखणी अशी ती वास्तू आवर्जून सगळ्यांनी बघावी अशा पद्धतीची ती वास्तू आहे. तर आत्ता या वास्तूच्या निर्मितीच्या मागे सुद्धा तुम्ही काही जणांशी भेटलात, काही जणांना आवाहन केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आहे? तर चांगली गोष्ट आहे. गेल्या जवळजवळ 30 वर्षाची होती, त्याच्या आधीच असेल कदाचित 25-30 वर्षापासून नियमितपणे कौशिक आश्रमाला देणगी देणारा एक वर्ग आहे. त्यांच्या विशिष्ट ठरलेल्या वेळी आणि ठरलेली रक्कम ते देत असतात. स्वतः बबनराव पेटकर ही निधी गोळा करण्यामध्ये अत्यंत माहिर होते. त्यांचे जे पूर्वी प्रचारक राहिले असल्यामुळे ते प्रचारकांचे विद्यार्थी होते. त्यातले असंख्य मंडळी नंतर व्यावसायिक बनून, गृहस्थी बनून पुण्यामध्ये आले. ती यादी त्यांच्याकडे होती आणि ते रिक्षेने सरळ ठरून महिन्यातून त्यांच्या ठरलेल्या अशा भेटी असायच्या, भेटायला जायचे आणि त्यांच्याकडनं निधी आणायचे. लोक सरळ हाताने त्यांना या कामासाठी निधी देत होते. अशा करणारे आहेत. त्याशिवाय शेफाली वैद्य आपण जाणतो, त्या शेफाली वैद्य एकदा त्या ठिकाणी आल्या आणि ते सगळं त्यांनी पाहिलं, ऐकलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं की आपल्या संघाशी संबंध बऱ्याच वर्षापासून आहे, पण आपल्याला ही कल्पना माहीत नव्हती आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावरती एक काय सूट अशा प्रकार दिलं यूट्यूबवरती त्यांच्या, आणि त्यांचा फार मोठा फॉलोइंग आहे त्यांना. त्या सगळ्यांनी ते वाचल्यानंतर अक्षरशः असंख्य लोकांनी नंतर त्याला मदत करायला सुरुवात केली. काही लाख रुपये देश विदेशातून त्या असणाऱ्या एका वर्षामध्ये फेसबुक त्यांच्या एका पोस्टवरती. आणि एवढं आश्चर्य झालं की पुण्यामध्ये कित्येक स्वयंसेवकांना पुण्यात राहत असून सुद्धा माहीत नव्हतं की कौशिक आश्रम नावाचं अशी संस्था असं काम करते. तर काही प्रभास शाखांनी त्याला शाखा म्हणून समूहाने येऊन त्याला भेट दिली आणि देणगी दिली. आणि या 2 वर्षभरामध्ये हे बांधकाम होणार आहे. जवळजवळ 7-8 कोटी रुपये लागणार आहेत आणि त्यामुळे त्यासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू झाली. आणि आश्चर्य म्हणजे लोकांनी अत्यंत सढळ हाताने मदत दिलं. मी एकाना भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या आई 102 वर्षाच्या आहेत. आईच्या 100व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी काही संस्थांना मदत दिली होती. त्यांना मी म्हणलं या निमित्ताने तुम्ही द्यावं. तिथे 12 प्रचारकांचा निवास होणार आहे. एका प्रचारकाच्या निवासाला 1 रूम अटॅच बाथरूम आणि आणखीन एक स्वागत कक्ष असं वगैरे सगळे म्हणून जे आहे त्यासाठी 11 लाख रुपये खर्च होणार आहे. तर तुम्ही तुमचे नातेवाईक, तुमचा संपर्कही मोठा आहे, सगळ्यांकडनं म्हणून तुम्ही 11 लाख रुपये जमा करून देणं शक्य असेल तर बघा, अन्यथा जितके जमतील तेवढे द्या. पहिल्यांदा ते मी पाहतो म्हणाले, पण आश्चर्य मला वाटलं. त्यांनी निळ्या प्रकारचे प्रयत्न केले. त्यांचे अनेक नातेवाईकांचे ट्रस्ट आहेत, स्वतःचे खाजगी ट्रस्ट आहेत. ते सगळ्या ट्रस्टना त्याशी बोलणं केलं आणि त्यांचेही स्वतःचा ट्रस्ट आहे. या सगळ्या माध्यमातून त्यांनी सगळ्या कुटुंबांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि संबंधित लोकांना एकत्र करून एक सुंदर देखणा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमामध्ये कौशिक आश्रमाला 25 लाख रुपयाची देणगी दिली होती. मी 11 लाख म्हणताना मनामध्ये 5 लाख मिळतील असं मी गृहीत धरलं होतं, पण ते एकदम 25 लाख रुपये त्यांनी दिले. असे एक जुने चांगले कार्यकर्ते आहेत, चांगला व्यावसायिक आहेत.
त्यांना मी असं जेव्हा म्हणलं, त्यांनी ताबडतोब मी 11 लाख रुपये देतो म्हणून मान्य केलं. आणि 1 महिन्याच्या आत त्यांची 11 लाखाचा चेक आला. इथपासून अनेक लोकांनी 50,000, 1 लाख सामान्य देणारे असे पुष्कळ लोक निघाले. काही जणांनी आपल्या ग्रुपमध्ये हा विषय केला आणि काही जणांनी समूह म्हणून 11 लाख रुपये जमा करून दिले. त्यामुळे किमान पुण्यामध्ये तरी 3-3.5 कोटीपेक्षा अधिक निधी जमा झालाय. अजूनही निधी येत आहे, अजूनही लोक विचारत आहेत. त्यामुळे त्याचा अनुभव चांगला आहे. लोकांच्या मनामध्ये संघाविषयी श्रद्धा आहे, प्रचारकांची श्रद्धा आहे आणि हे आयुष्यभर जे प्रचारक ज्यांनी काम केले त्यांच्या उत्तर आयुष्यासाठी हे काम असल्यामुळे, आणखी भावना असल्यामुळे महिलांनी पण दिलेत, पुरुषांनी पण दिलेत, अशा प्रकारचं कॉलेज विद्यार्थ्यांनी पण दिलेत. असं एक उत्तम प्रतिसाद या मिळालेला आहे. कौशिक आश्रमाचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे, जसं समाज त्याला मदत करतो तसं तिथे येऊन सेवावृत्तीने काम करणारे अनेक संघाचे स्वयंसेवक आहेत की जिथे ते कोणती अपेक्षा न बाळगता तिथे येतात आणि या प्रचारकांची सेवा करतात. असे अनेक कार्यकर्ते आजवर तिथे येऊन गेले. त्यातल्या काही एखाद्यांचा उल्लेख किंवा असा तुमच्या लक्षात राहिलेले असे कार्यकर्ते? एक दीपक गोहाड, नाना सगळे म्हणतात, वालचंदनगरला तिथल्या याच्यात नोकरी, वालचंद नोकरीला होते. नंतर मग ते निवृत्त होऊन पुण्याला आले आणि ते जेव्हा तिथे आले त्यांच्याशी बोलणं केलं तेव्हापासून राहतात कात्रजला, दूर आहे, पण रोज दुपारी 2 वाजता 2 ते 7 अत्यंत नियमितपणे ते येतात आणि गेले वर्षभरात जो काही निधी गोळा होतोय त्या सगळ्या निधीचा हिशोब ठेवणं, त्याच्या पावत्या तयार करणं आणि त्या पावत्या त्या लोकांना स्पीड पोस्टनी पाठवणं, हे काम अत्यंत निष्ठेने, सातत्याने, चिकाटीने ते करत आहेत त्या प्रकारचं. याशिवाय काही कार्यकर्ते आहेत जे रोज तिथे येतात, 2 तास 3 तास थांबतात, आवश्यकता काय आहे, गरज काय आहे ती माहिती घेतात आणि त्याप्रमाणे देत असतात. मग सीझन जसे असतात, जसं आंब्याचं सीझन आलं की आमचे आंबे कौशिकमध्ये, जे शेती करणारे लोक आहेत त्यांचं जे काही वैशिष्ट्य असेल असं कौशिक आश्रममध्ये आपण देऊ अशा पद्धतीने. आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते आजारी पडतात तेव्हा तर त्यांची तब्येती, त्यांच्या सेवेसाठी तरुण वर्ग सुद्धा चांगला येतो. मी रज्जूभाई, बाळासाहेब देवरसेंच्या काळापासून हे चालू आहे, ही परंपरा चालू आहे. अशी येत असतात, त्या काळात सेवा करतात. त्यामुळे आतापर्यंत कधीही कुठलीही अशा प्रकारची अडचण आली नाही. आजही अशा प्रकारे काम करणारे लोक आहेत. त्याच्यावर व्यवस्थापक लागतात आपल्याला. त्यामुळे तर असे व्यवस्थापक म्हणून काम करणारे काही कार्यकर्ते गेल्या काही वर्षामध्ये मिळाले त्या ठिकाणी. त्यात 2 प्रकार, एक तर तिथेच येऊन राहायचं. आपले गोव्यामध्ये हापसा म्हणून ठिकाण आहे, मनोहर पर्रीकर जे मुख्यमंत्री संरक्षण मंत्री होते त्यांचं गाव, तिथे दादा जोशी म्हणून कार्यकर्ते एका शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांची एक मुलगी पुण्यामध्ये असते. तिथे ते आले होते. ते कार्यकर्ते असल्यामुळे तिथे त्यांच्या घरी अनेकांचा संपर्क होता, माझाही होता. आले, कौशिक आश्रम बघायला आले. सहज त्यांना म्हटलं की आता तुम्हाला घरी राहण्याची आवश्यकता काय, सगळी मुलं आपापल्या ह्याला लागलेली आहेत, नातवंडी उत्तम शिकतायत, अधूनमधून भेटलेलं पुरतं, सारखं घरी राहण्याची गरज काय, तुम्ही इथे आलात तर तुमची आवश्यकता आहे. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांनी हो म्हणलं आणि तिथेच राहिले. मध्ये मध्ये केव्हा तरी मुलीकडे जात असत की क्वचित वर्षात एकदा गोव्यामध्ये आपल्या घरी जिथे मुलगा होता तिथे जात असत. अनेक वर्ष, जसं शरीराच्या दृष्टीने अधिक कष्ट करणं शक्य नाही हे लक्षातलं, तसे ते परत झाले. अनंतराव गोडे नावाचे एक कार्यकर्ते आपले, ते निवृत्त झाल्यानंतर काम करत होते आणि ते सहकारनगरात राहत होते आणि त्यामुळे दिवसातले काही तास नियमितपणे त्याला देत होते. गरज पडली तर रात्री थांबत होते. या सर्व ज्येष्ठ प्रचारकांची उत्तम सेवा करत होते. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर संघ कार्यकर्त्यांशी बोलणं करून ती अडचण सोडत होते. अनेक वर्षे त्यांनी काम केलं. दुर्दैवाने त्यांनाच हृदयविकाराचा आघात आल्यामुळे ते गेले. अरुणराव काळे नावाचे एक कार्यकर्ते होते. निवृत्त झाल्यानंतर मृत्यूपर्यंत ते संपूर्ण व्यवस्था त्या कौशिक आश्रमाची पाहायची. जे जे आवश्यक असेल ते आणून देणं, पाहणं, डॉक्टर, हॉस्पिटल या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी केलं. कोरोनाच्या काळात तर खूपच आवश्यकता होती, तरी त्या काळात सुद्धा अनेक स्वयंसेवकांनी धोका पत्करून येणं, कारण 4-5 जणांना कोरोना झाला. हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यामुळे त्याचे जे काही सगळे होते ते सगळे रिस्क धोका पत्करून त्यांनी अशा प्रकारे सेवा केली. त्यामुळे एक मोठी परंपरा चांगली त्या ठिकाणी सेवेची परंपरा. बरोबर. या कौशिक आश्रमाची नवीन जी आता इमारत उभी राहिलेली आहे त्याचं भूमिपूजन हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक भैयाजी जोशी यांनी
केलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं होतं त्यावेळेला ते असं म्हणले होते की हा कौशिकाश्रम म्हणजे हा काही वृद्धाश्रम नाहीये किंवा हा पथिकाश्रम नाहीये, तर हा सेवावर्तींचा मुक्ताश्रम आहे. आणि तशाच पद्धतीने कौशिकाश्रमाचं काम चालेल हा विश्वास तर कौशिकाश्रमाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वर्तनातून कृतीतून सदैव मिळतच असतो. परंतु त्याचबरोबर सुहासरावांनी जी कौशिकाश्रमाची माहिती दिली ते सेवावर्ती जे तिथे आपल्या उत्तर आयुष्यात संध्याकाळ त्यांची तिथे व्यतीत करत असतात, असे अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी त्या आश्रमामध्ये आपल्याला भेटत असतात. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रूढार्थाने हा जरी आश्रम नसला तरी देखील तिथे राहणाऱ्या व्यक्तींना आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हा आश्रमच आहे. अशा या कौशिकाश्रमाची माहिती आणखीन एक माहिती जोडतो, हां. चालेल ना? हो हो तर हा जो ट्रस्ट आहे, न्यास आहे, या न्यासाच्या वतीने आणखीन 2-3 कामं होतात. दरवर्षी ते रक्तदान समारंभ कार्यक्रम होतो. रज्जू भैयांची जी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या आसपासचा जो रविवार आहे त्या दिवशी मोठ्या संख्येत तरुण येतात आणि रक्तदान करतात. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर होतं. दुसरं, दरवर्षी व्याख्यानमाला होते, बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतीनी होते. 2 दिवसाचं व्याख्यान असतं आणि उत्तम वक्ते येतात, लोक त्या व्याख्यानाकरता येत असतात. आणि तिसरं, जे संघाचे अनेक काही वर्ष प्रचारक म्हणून ज्यांनी काम केलं नंतर प्रचारक म्हणून थांबले पण आपल्या गृहस्थी जीवनात गेले, ज्यांना माजी प्रचारक म्हणतात. सर्व माजी प्रचारकांचे एकत्रितकरण, एक मेळावा हा कौशिक आश्रमाच्या ह्याच्याखाली होत असतो. तिथे ते माजी प्रचारक येतात आणि त्या सर्व माजी प्रचारकांचाही या सगळ्या कामाला चांगला सहयोग असतो. असे 3 कार्यक्रम चालतात. योगवर्गही तिथे अनेक वर्ष चालला. आता इमारत जेव्हा पाडली तेव्हा तो योगवर्ग बाहेर गेला, पुन्हा जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या ठिकाणी येईल. पण तिथे उत्तम मोठ्या संख्येमध्ये संध्याकाळ सुमाराला प्रौढ महिला पुरुष येतात आणि योगा वगैरे सगळे शिकून जातात. असे काही अन्य सामाजिक कामं सुद्धा या कौशिक आश्रम संस्थेच्या वतीने, ट्रस्ट न्यासाच्या वतीने चालतात. कौशिकाश्रमची तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. आणि ती माहिती आता जे पाहतील त्यांना तिथे जाऊन ही वास्तू पाहण्याचं निश्चितच मनामध्ये औत्सुक्य निर्माण होईल. या माहितीच्याबद्दल आणि इथे येऊन ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.